लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच महिलांचे अजूनही पैसे आलेले नाहीत। बऱ्याच महिलांचे पैसे आले आहेत दिवाळीच्या बोनस सहित, परंतु बऱ्याच महिलांचे पैसे आलेले नाहीत। अशा महिलांसाठी सरकारने त्या 4 तातडीच्या सूचनांचा आदेश दिला आहे। ते आदेश कोणता असणार आहे तो इन डिटेल आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही जर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा। परंतु ज्या महिलांना आले नाहीत अशा महिलांसाठी 4 तातडीच्या सूचना सरकारने जारी केल्या आहेत। त्या सूचना कोणत्या असणार आहेत त्याची इन डिटेल माहिती आपण पाहणार आहोत आणि त्यांचे पालन तुम्ही कसे करायचे आहे, तुम्हाला कुठे जाऊन ही सर्व कामे करून घ्यायची आहेत याची सर्व इन डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सरकारने लाडक्या बहिणींसाठी बऱ्याच खुशखबरी या वर्षात 2024 मध्ये दिल्या आहेत। तोंडावरच विधानसभा निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच लाडक्या बहिणींसाठी योजना या जारी केल्या जात आहेत। यामध्ये लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना महिन्याला 1,500 ही योजना सुरू केली। त्याचे 3 हप्ते तुमच्या खात्यात जमाही केले। दिवाळीचा बोनस सुद्धा तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाला आहे। त्यानंतर पुढची एक घोषणा केली ती म्हणजे मोबाईल मिळण्याची। आता मोबाईल मिळण्याची घोषणा ही कोणासाठी केली आहे तुम्हाला आज समजेल। आज मंगळवार 8 तारीख आज सोलापूरमध्ये राज्य सरकारची एक सभा आहे। या सभेमध्ये तुम्हाला समजेल की मोबाईल कोणत्या महिलांना गिफ्ट मिळणार आहे। परंतु आज आपण सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा पाहणार आहे की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आले नसतील तर ते का आले नाहीत याची कारणे काय असणार आहेत आणि त्यासाठी सरकारने तातडीचे 4 आदेश कोणते दिले आहेत आणि ते तुम्ही कामे जर केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार आहेत। त्यासाठी सरकारने 4 आदेश जारी केले आहेत। तुम्ही जर त्या आदेशाचे पालन केले तर तुमच्या खात्यामध्ये नक्की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत। तर त्यामध्ये सर्वात पहिला आदेश आहे ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेला कोणते अकाउंट दिले आहे। आता बऱ्याच महिलांनी लाडकी बहीण योजनेला एक अकाउंट दिलं आणि वाट पाहत बसल्या की त्या अकाउंट मध्ये पैसे आले किंवा नाही, आणि आले नाहीत तर का आले नाही। आम्ही तर तेच अकाउंट दिलं आहे परंतु आमच्या त्या अकाउंट मध्ये पैसे हे आले नाहीत, का आले नाहीत अशी बऱ्याच महिलांची तक्रार आहे। परंतु याचं महत्त्वाचं कारण आहे की डीबीटी ऍक्टिव्ह आधार सीडिंग तुमच्या बँक खात्याला, कोणत्या बँक खात्याला तुमचं आधार लिंक आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या पैसे येणार। आता बऱ्याच महिलांनी जे बँक खाते दिले आहे त्याला आधार सीडिंग आहे किंवा नाही याची पडताळणी सुद्धा केली असेल, त्यावेळी मात्र ऍक्टिव्ह दाखवलं परंतु आता ते इनऍक्टिव्ह दाखवत आहे। आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचं पहिलं कोणतं तरी अकाउंट असं असणार आहे की तिथे तुमचा बँक जे आधार सीडिंग आहे त्या आधार सीडिंग किंवा जे आधार लिंकिंग आहे ती त्या बँकला आधार लिंक असणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करावी लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला जे संबंधित बँक आहे, पहिली जी तुमची बँक आहे कोणती तुम्ही पहिला अकाउंट काढला असेल त्या बँकेत तुम्ही जावा। त्या बँकेत तुम्ही तुमचे अकाउंट आहे ते डिएक्टिव्ह करा आणि पुन्हा ह्या बँकेत ऍक्टिव्ह करा, तरच तुमचे पैसे लाडकी बहीण योजनेचे या बँकेत येणार आहे। असंही झालं नाही तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे पोस्ट खाते, पोस्ट बँकेचे खाते। तुम्ही सर्व सोडून जर तुम्ही पोस्ट बँकेचे खाते ओपन केले तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, आपोआपच तुमचे आधार सीडिंग होणार आहे, म्हणजेच आधार लिंकिंग होणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे। परंतु तुम्हाला ही जी सूचना आहे ती आजच्याच पालन करण्याची गरज आहे, कारण 10 तारखेपासून आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे आणि आचारसंहिता लागल्यावर सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही, कोणतेही पैसे सोडता येत नाहीत आणि जर आचारसंहिता लागली तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे येणार नाहीत। त्याआधी तुम्ही जर आजच हे काम करून घेतलं किंवा उद्या हे काम करून घेतलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे नक्की येतील।
त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जॉईंट अकाउंट. आता जॉईंट अकाउंट असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार नाहीत आणि याचं महत्वाचं कारण आहे ही योजना फक्त महिलांसाठी आहे. शासनाने JR मध्ये स्पष्टपणे सांगितले होते की महिला आत्मनिर्भर आणि खंबीर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे आणि आम्ही महिन्याला 1,500 रुपये या योजनेद्वारे देत आहोत. त्याचा महिलांना हातभार होईल यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे जर तुमचे जॉईंट अकाउंट असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. याआधी आले असतील परंतु इथून पुढे येणार नाही. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तुम्ही सरकारच्या जर याआधी 1,500 पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. याआधी 3,000 आले असतील परंतु त्यानंतर स्क्रुटिनीद्वारे सरकारने अर्जाची छाननी केली आहे त्यामुळे इथून पुढे पैसे येणार नाहीत. परंतु अशा ज्या महिला आहेत सरकारच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना सरकारने नोटीस सुद्धा काढली आहे. अशा महिलांना सरकारने मेसेज सुद्धा केले आहेत की आम्ही यांचे पैसे परत करा, म्हणजे तुम्ही या योजनेचे पैसे हे परत करा कारण तुम्ही सरकारच्या याआधी 1,500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला आहे. परंतु लाडक्या बहिणींनी ही सूचना सिरियस घेतलेली नाही आणि सरकारने स्वतःहूनच त्यांचे अकाउंट हे ब्लॉक केलेले आहेत. बऱ्याच महिलांचे अकाउंट ब्लॉक झालेले आहेत आणि महिला कमेंट्स करून विचारतात आमचे पैसे आले नाहीत, आमचे अकाउंट ब्लॉक झालेले आहेत. आणि त्याचं महत्वाचं कारण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचं महत्वाचं कारण आहे तुम्ही सरकारच्या याआधीच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतलेला असणार आहे. त्यामुळे तुमचे अकाउंट हे सरकारने बंद केलेले असणार आहे, ब्लॉक केलेले असणार आहे. त्यांनी तुम्हाला कायदेशीर पद्धतीने नोटीस पाठवली होती परंतु तुम्ही त्या नोटीसचे पालन केले नाही आणि त्यामुळे तुमचे अकाउंट सरकारनेच बँकांकडून ब्लॉक झालेले आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे बऱ्याच महिलांचे जुनी अकाउंट आहे त्याच्यामध्ये ते लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत कारण तेथे तुमचा आधार लिंकिंग आहे. परंतु बऱ्याच महिलांचं असं झालं आहे की त्यांनी आतापर्यंत त्या अकाउंट मध्ये देवाणघेवाण जे व्यवहार असतो तो केलाच नाही त्यामुळे त्यांचे अकाउंट हे डिएक्टिव्ह झालेले आहे परंतु त्यांचे तिथं आधार लिंकिंग आहे. अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसेच आलेले नाही. अशा महिलांनी काय करायचं आहे तर त्या जी संबंधित ती बँक आहे त्या बँक मध्ये तुमचे अकाउंट हे डिएक्टिव्ह करा. जे तुमचे आधार लिंकिंग आहे ते डिएक्टिव्ह करा आणि दुसऱ्या बँक मध्ये जिथं तुमचं आता नवीन बँक खाता आहे तिथे ऍक्टिव्ह करून घ्या किंवा सरळ साधा सोपा उपाय म्हणजे तुम्ही पोस्ट बँक आहे त्यामध्ये तुमचे अकाउंट ओपन करा. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येऊन जाते. तर ही सरकारने 4 महत्वाचे कारणे तुमच्या समोर ठेवले आहेत की तुमचे पैसे का आले नाही. ही 4 महत्वाची कारणे आहेत, तुम्हाला समजले असतील. थोडक्यात सांगते. पहिलं कारण म्हणजे आधार लिंकिंग, दुसरं कारण आहे जॉईंट अकाउंट, तिसरं कारण आहे तुमचं जे जुनं अकाउंट आहे ते आणि चौथं कारण आहे ते म्हणजे तुम्ही सरकारच्या याआधी ज्या कोणत्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही. तर तुम्हाला समजले असतील ही 4 कारणे आहेत त्यामुळे तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येणार नाहीत. जर तुम्हाला ही कारणे समजली असतील तर तुम्ही या आदेशाचे नक्की पालन करा. तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येऊन जातील. आता त्याचं चौथं कारण आहे की सरकारच्या याआधीच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतलेल्या महिलांना पैसे येणार नाहीत तर येणारच नाही. परंतु पहिली 3 कारणे आहेत की त्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करून त्या आदेशाचे पालन करून तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळवू शकता. तुम्ही 10 तारखेच्या आतमध्ये ही सर्व प्रोसेस करून घ्या तरच तुम्हाला पैसे येतील. 10 तारखेपासून आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. पहिला प्रश्न, मोबाईल गिफ्ट मिळण्याबाबत आज राज्य सरकारची सोलापूरमध्ये सभा आहे. या सभेमध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला मोबाईल गिफ्ट मिळणार आहे किंवा नाही आणि जर मिळणार आहे तर कोणत्या महिलांना मिळणार आहे. सभेमध्ये जो निर्णय होईल तो आपल्या चॅनलवर मी पोस्ट करणारच आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वात पहिलं नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.